उपयोग करत असाल तुम्ही, आणि मग हळूहळू 1-1.5 फुटाची कपाशी झाली की तुम्ही त्याच्यात ग्लायफोसेट मारू शकता. आणखी एक मुद्दा सुटलेला होता की यावर्षी सगळे जे हवामान तज्ञ आहेत ते म्हणत आहे की पाऊस वगैरे जो आहे तर तो कमी येईल किंवा 2 पावसामध्ये खंड पडेल. तर अशा वेळेस जमिनीमध्ये ओल नसते, आणि जमिनीमध्ये ओल नसली की मग आपल्याला उगवणीनंतरचे किंवा ग्लायफोसेट, मेरा 71 जे काही आहे हे तणनाशक वापरता येत नाही. तर तेव्हा त्यावेळेस जर आपण तण तसंच ठेवलं तर आपलं पीक लहानच राहते, आणि तण जे आहे तर ते म्हणजे त्याला काही पाऊस बिऊस लागत नाही, तण आपलं वाढतच जाते. तर अशा वेळेस पॅराक्वाट डिक्लोराइड म्हणजे त्याचं व्यापारी नाव साधारणतः ग्रामोक्झोन आहे, तर ते आपण वापरू शकतो. त्या तणनाशकाला ओलीची गरज नसते. पॅराक्वाट डिक्लोराइड लिहून घ्या, त्याचं शास्त्रीय नाव आहे, किंवा मग ग्रामोक्झोन. तर तो एक फायदा होऊन जातो. म्हणजे काय होतं की पाऊस जेव्हा आला तर तो एकदम जो तण असते तर तो खूप वाढत नाही, आणि आपल्या पिकाचं जे आहे तर ते संरक्षण होते. नाही तर काय होते, एखादी उघाड आली, पावसाचा खंड पडला, त्याच्यानंतर आपण जर पाऊस आल्यावर तणनाशक मारू असं म्हटलं की रात्री पाऊस येतो, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण गेलो की पीक आपलं तेवढंच दिसते आणि तण खूप मोठं होऊन जाते. तर त्याच्यावर हा एक उपाय आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखादं पीक संपते आणि पीक संपल्यानंतर जमिनीमध्ये ओल नसते, तर त्यावेळेसही हे पॅराक्वाट डिक्लोराइड जे तणनाशक आहे तर ते महत्वाचं आहे. शेतामध्ये जर बारीक प्रमाणात गवत असेल किंवा जे काही तण असतील तर ते याने क्लिअर होतील. फक्त या तणाने गांजर गवत कंट्रोल होत नाही. गांजर गवत थोडस वरचा शेंडा वगैरे सुकल्यासारखं वाटते आणि ते पुन्हा हिरवं होते. तर तेही त्याच्यात नमूद करा, जेणेकरून एखादं पीक झाल्यावर लगेच जर तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल तर त्यावेळेस हे कोरडीत मारणारं जे तणनाशक आहे तर हे तुम्हाला फायद्याचं होईल. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा की कपाशीचं पीक घेतल्यानंतर जेव्हा आपण त्याचे फुटवे कापतो तर ते अधिक खालून कापल्या गेले पाहिजे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा होता, तुरीचं पीक आपण घेतो. तुरीचं पीक जानेवारी-फेब्रुवारी मध्ये झाल्यानंतर लगेच मग SRT पद्धत आपल्याला राबवायची आहे, म्हणून आपण अमाप खर्च करतो आणि मजूर लावून वगैरे त्याच्या ज्या वरच्या ज्या खुंट्या आहेत त्या कट करतो समोरच्या पिकासाठी. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यानंतर जून पर्यंत कोणतंच पीक घ्यायचं नसेल तर ते जे तुरीचे खुपटा आहे तर ते तसेच राहू द्यायचे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 4 महिन्यात ते पूर्ण सुकून जातात. ते सुकले की बाया लावून किंवा आपण घरचेही 2-3 माणसं जर पकडले तर त्या ज्या खुट्या आहेत त्या हातानेच निघून जातात. त्याला काही मजूर लावायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर त्याच्यात जर बारीक तण उन्हाळ्यात वगैरे निघाला असेल तर त्याच्यावर आताच मी तुम्हाला पर्याय सांगितला की कोरडीमध्ये तुम्ही पॅराक्वाट डिक्लोराइड मारू शकता. आता तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की SRT आपण पहिल्या वर्षी करतोय आणि फार हट्ट किंवा आपण अजिबातच मशागत करणार नाही, आता मी SRTच करणार आणि तणनाशकच मारणार. पण बऱ्याचदा असं होतं की भरपूर प्रमाणात ओल नसते. भरपूर प्रमाणात ओल नसल्यामुळे कधी कधी आपल्याला तणनाशकाचे रिझल्ट मिळत नाही. तर अशा वेळेस मग पहिल्यांदा आपण तणनाशक मारतो, जमत नाही, मग पुन्हा दुसऱ्यांदा मारतो, पुन्हा जमत नाही, आणि त्या तणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा तणांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. मग अशा वेळेस 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की ग्लायफोसेट वापरत असताना पहिल्यांदा त्याच्यामध्ये निंबू पिळायचा. निंबू महाग झाले आहे, त्याच्यामुळे जर उपलब्ध त्यावेळेस नसतील तर त्याच्यात तुम्ही 100 ग्रॅम मीठ टाकू शकता. त्याच्यानंतर 100 ग्रॅम युरिया टाकू शकता आणि 5 ml सिलिकॉनचं स्टिकर टाकू शकता. हे वेगवेगळ्या वेळीस करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा कोरं मारायचं, रिझल्ट जर भेटला तर ठीक आहे, रिझल्ट नाही भेटला तर मग त्याच्यात निंबू टाकायचं, तरी रिझल्ट नाही भेटला तर त्याच्यात युरिया टाकायचा, तरी रिझल्ट नाही भेटला तर मग आणखी त्याच्यात सिलिकॉनचं स्टिकर टाकायचं. शॅम्पूच्या पुडीनेही रिझल्ट भेटते. म्हणजे हे तणनाशकाची परिणामकारकता वाढण्याचे उपाय आहे. म्हणजे 100 मिलीच्या जागी 50 मिलीच टाकायचं, पण त्याच्यात 100 ग्रॅम युरिया टाकायचा. म्हणजे 50 ml ग्लायफोसेटचा खर्च करण्यापेक्षा 100 ग्रॅम युरियाचा खर्च केला तर ते अधिक कमी पैशात आपलं. दुसरा महत्वाचा मुद्दा की बेड पद्धतीमध्ये आता 4.5 फुटावर ते झेबू यंत्र आल्यामुळे जर आपल्याला 4.5 फुटावर बेड करायचे म्हटले तर 4.5 फुटावर बेड करत असताना जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप चांगला नसेल आणि सोयाबीन चांगली वाढ त्या याच्यामध्ये घेत नसेल तर सोयाबीन पतलं होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यात पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी 3 ओळी जरी पेरल्या तरीही फरक पडणार नाही. म्हणजे 4.5 फुटावर 2 ओळी पेरण्याचा हट्ट पहिल्या सुरुवातीला करू नका. म्हणजे कारण तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेत आहे, सुरुवातीला आपण शेतकरी आहोत, सुरुवातीला जर दणका बसला
तर डबल माणूस त्या नादी लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यामुळे फार जपून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की पहिल्यांदा सुरुवात करत असताना जोपर्यंत कॉन्फिडन्स वाढत नाही तोपर्यंत फार त्या तणांचं नियंत्रण करणे, ते लहान अवस्थेतच मारणे आणि तण जास्त वाढू न देणे, ही तुम्ही प्रोसेस करायची, जेणेकरून तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला की प्रॉब्लेम जात नाही. आमच्या गावामध्ये कपाशी सारख्या पिकामध्ये, सोयाबीन सारख्या पिकामध्ये अजिबात बाई फिरत नाही. पूर्णतः 100% सोयाबीन आणि कपाशी सारखे जे पिकं आहे तर ते तणनाशकाच्या भरोशावर आहे. कारण भाड्याने जर जोडी म्हटलं डवरणीसाठी तर आमच्याकडे 1500 रुपये रोजाची मजुरी द्यावी लागते आणि एका दिवसात 1 एकर डवरणी होते. समजा 10 एकर जर वावर असेल तर डवऱ्याचे 4 फेर मारतो म्हटलं तर 60 ते 70 हजार रुपये दरवर्षी खर्च येते आणि तेवढा कापूस बी त्या याच्यात होत नाही. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती बंद कराव्या. त्याच्यानंतर जेव्हा SRT सुरू नव्हती किंवा तणनाशकाचा वापर सुरू नव्हता, शून्य मशागत तंत्राने करत नव्हते, तर त्यावेळेस आमच्या इथे बायांचा जो रोज होता तर तो 350 ते 400 रुपये राहायचा डिसेंबर महिन्यापर्यंत. आज तो 200च्या वर जात नाही. त्याचं कारण काय आहे की पावसाळ्यामध्ये बायांना खत टाकणे, लागवण करणे हीच कामे राहतात, निंदणीचं काम राहत नाही. म्हणजे निंदन तुम्ही जर तुमच्या गावामध्ये 100% तणनाशकाचा वापर करू शकले तर तुम्हाला जे मजुरांची जी उपलब्धता आहे तर ती आरामात वाढू शकते. फक्त तुमच्याकडे ते ट्रेन माणसं पाहिजे, कोणते तणनाशकाचा अचूक उपयोग करणारे. आपण जर घरचं असलो तर काही प्रॉब्लेम नाही, पण जे बाहेरचे लोक आपण हायर करतो, जे काही रोजंदारीने आपण माणसं बोलवतो, तर ते ट्रेन होईपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की बा कपाशीला काहीच होत नाही या भ्रमात राहू नका. ग्लायफोसेट सारखं तणनाशक जर त्याच्या खालच्या पानावर पडलं तर वरचा जो शेंडा आहे तर तो त्याचा पिवळा होतो आणि तो पिवळा झाल्यानंतर थोडाफार 5-10% उत्पादनावर परिणाम होते. तर त्याच्यामुळे मारत असताना पहिल्यांदा 1-1.5 फुटाची कपाशी असताना स्वीप पॉवरचाच उपयोग करा. त्याच्यानंतर जे आहे ते ग्लायफोसेटचा उपयोग करावा. ठीक आहे, आणखी काही प्रश्न? बॉटल आहे पाण्याची. हो बोला ना सर. SRT म्हणजे सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निक. सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्निक. पहिले ही SRT जी होती ती सगुणा राईस टेक्नॉलॉजी होती. 4 फुटावर ते बेड मारायचे. म्हणजे सगुणा जे बाग आहे रायगडमध्ये तिथे मोस्टली भाताची शेती होते. त्या भाताच्या शेतीमध्ये 4 फुटावर त्यांनी बेड मारले. म्हणजे बेड मारले म्हणण्यापेक्षा 4 फूट जागा सोडून ते नाली मारायचे, म्हणजे ऑटोमॅटिक बेड तयार व्हायचा आणि त्याच्यावर 3 किंवा 4 तास ते याचे लावायचे, तांदळाचे धान. मग हळूहळू त्या धानीनंतर त्याच्यावर ते चण्यासारखे किंवा दुसरे इतर पिकं घेत गेले आणि मग ते जे लोन आहे तर ते आपल्याकडे आलं. SRT म्हणजे सगुणा राईस टेक्नॉलॉजीच्या पूर्वी 15 वर्ष, 20 वर्षापासून, 25 वर्षापासून आदरणीय प्रतापराव चिपळूणकर सर कोल्हापूरचे आहे, ते शून्य मशागत तंत्राने ऊसाचं पीक घेत होते. म्हणजे नाली करायचे, त्याच्यामध्ये ऊस लावायचे, त्याला भर देऊन द्यायचे. मग 3 वर्ष ऊसाचं पीक घेतल्यानंतर जो बेड राहायचा त्याच्यावर मग मका, ज्वारी किंवा सोयाबीन यासारखी ती पिकं घ्यायचे. आणि अशा पद्धतीने या SRTची सुरुवात झालेली आहे. आणखी काही प्रश्न? पहिले बोला ना. हा बघा, तूर आणि सोयाबीनचा जो विषय आहे तर ऑथॉरिटी नेक्स्ट नावाचं जे FMC कंपनीचं तणनाशक आहे, FMC कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट म्हणून तणनाशक आहे. ऑथॉरिटी नेक्स्ट सुमीमॅक्स म्हणून येते. पेंडामेथिलिन वापरू नका. पेंडामेथिलिन 70% 60%च काम करते. त्याच्यानंतर ते तण येते, उगवणी नंतरच मारावं लागते. सुमीमॅक्स नावाचं तणनाशक आहे. ऑथॉरिटी नेक्स्ट आहे. आणखी एक PI कंपनीचं आलं होतं, परंतु त्याचे रिझल्ट एवढे भेटले नाही, तर त्याच्यामुळे मी त्याचं नाव तुम्हाला सांगणार नाही. सुमीमॅक्स आहे आणि ऑथॉरिटी नेक्स्ट आहे. ऑथॉरिटी नेक्स्ट जे आहे ते 60 दिवसापर्यंत काम करते, परंतु एकदा ते फवारल्यानंतर तुम्हाला जमिनीची कोणतीही हलवाहलव करता येणार नाही. आणि सुमीमॅक्स आणि ऑथॉरिटी नेक्स्ट हे जमिनीत ओल असताना फवारावं लागते. म्हणजे तुम्ही जर कोरड्या जमिनीत सोयाबीन पेरत असाल तर हे दोन्ही तणनाशक वापरू नका. लक्षात आलं मी काय म्हणतोय?
हा 72 तासाच्या आतमध्ये फवारायचा आहे, परंतु कोरड्या जमिनीत जर तुम्ही सोयाबीन पेरलं असेल तर कोरड्या जमिनीत ते चालणार नाही. जमीन ओली पाहिजे तेव्हाच सुमीमॅक्सचे आणि ऑथॉरिटी नेक्स्टचे रिझल्ट मिळतात. ठीक आहे. हा, आता प्रश्न होता तूर आणि सोयाबीन मध्ये उगवण पूर्वीचा आणि उगवण नंतरचा जे तणनाशक आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा. तर तुरीचे उगवण नंतरचे जे तणनाशक आहे तर ते वेगळे असतात आणि कोऱ्या सोयाबीनचे वेगळे असतात. बरोबर आहे. होते असं की कोऱ्या सोयाबीनचं तणनाशक जर आपण तुरीमध्ये वापरलं तर तुरीला इजा होते. तर त्याच्यामुळे जे तुरीवर चालतात म्हणजे तूर सोयाबीन पिकावर जे तणनाशक चालतात तर तेच तणनाशक आपण तूर सोयाबीन मध्ये वापरायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये 3-4 आहे, जसं आपण 2-3 नावं आहे त्याच्यामध्ये, मला आठवत नाही, मी सांगतो तुम्हाला. हा, शाखेत आहे, ओडीसी आहे, त्याच्यानंतर आणखी FMC कंपनीचं गॅलेक्सी NXT आहे. हे 3 तणनाशक म्हणजे तूर आणि सोयाबीन मध्ये आपण वापरू शकतो. सीझनला 1 वर्ष झाला ना, त्याच्यामुळे ते नाव लक्षात राहत नाही. एक तर कंपनीचा माणूस नाही मी, त्याच्यामुळे ते विसरून जाते. तर हे 3 तणनाशक आहे. आणखी याच्यात एक टेक्निकल बाब तुम्हाला सांगतो की तुरीच्या तासामध्ये जर नंतर आणखी बारीक तण निघालं असेल तर हे 3ही तणनाशक तुम्ही 3-4 वेळा जरी फवारले तर काहीही फरक पडत नाही. जसं सोयाबीन फुलावर आल्यानंतर सोयाबीन मध्ये आपण उगवणीनंतरचं तणनाशक मारू शकत नाही, फुलं जळण्याचे किंवा पीक शॉक मध्ये जाण्याचं असते. परंतु तूर जे आहे तर तूर ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत फुलावर येत नाही. त्याच्यामुळे तुरीतली सोयाबीन म्हणा किंवा म्हाळा सोयाबीन सोयाबीन मधली तूर असेल किंवा म्हाळा तूर असेल तर अशा वेळेस त्याच्या 3 ते 4 वेळाही तुम्ही बुडामध्ये, कारण मधातल्या फट्यात तर आपण डायरेक्ट ग्लायफोसेट मारू शकतो, पण बुडात ग्लायफोसेट मारलं तर तुरीच्या त्या खोडावर डाग पडतात आणि तिथून मग त्याला बुरशी लागते आणि तुरीला मर येणं किंवा तूर ते वाकून तुटणं ह्या सगळ्या भानगडी होतात. तर त्याच्यामुळे FMC, गॅलेक्सी, शाखेत, ओडीसी हे जे 3 तणनाशक आहे तर हे तुम्ही त्याच्या बुडामध्ये साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 3-4 वेळाही मारू शकता. त्याच्यामुळे बिना मजुराने किंवा बिना निंदन करताना तुम्हाला तुरीचं तण व्यवस्थापन करता येईल. फक्त अट एवढीच आहे की तण जे आहे तर ते 3 ते 4 पानाचं असलं पाहिजे. म्हणजे जास्त मोठं झालं तर त्याच्यावर हे तणनाशक काम करणार नाही. मग पुन्हा आपल्याला ग्लायफोसेट ओल असेल तर ओल, नसेल तर ग्रामोक्झोन किंवा पॅराक्वाट डिक्लोराइड हे तणनाशक मारावं लागेल. आणि हे तणनाशक मारलं की त्याच्या खोडावर जर ते पडलं तर खोडा म्हणजे सडण्याची किंवा त्या तुरीला मर लागण्याची शक्यता असते. ठीक आहे. आणखी काही? हाही महत्वाचा मुद्दा आहे. रासायनिक खत वापरायचं की नाही वापरायचं. सुरुवातीला जेव्हा तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तर तो जर कमी असेल आणि अपेक्षित तुम्हाला जर पीक येत नसेल तर तुम्हाला रासायनिक फवारणी करावी लागेल आणि जे PGR आहे किंवा खतं आहे तर हे द्यावी लागतील. त्याच्यात आणखी एक टेक्निक अशी आहे का पहिल्या वर्षी जर बेड बनवताना जर आपण शेणखताचा वापर केला, जर उपलब्ध असेल तर तुम्हाला रासायनिक खत तेवढं लागणार नाही. आणि सेंद्रिय कर्ब ही अशी गोष्ट नाही आहे की पहिल्याच वर्षी वाढेल, ती 2 किंवा 3 वर्षानंतर आपल्याला अपेक्षित रिझल्ट येते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या हळूहळू वाढत जातात. म्हणजे कीटकांचा जो प्रादुर्भाव आहे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे, जशा चांगल्या बुरशी तुमच्या जमिनीमध्ये डेव्हलप होतील तसं तुम्हाला तुमचं जे झाड आहे तर ते स्ट्रॉंग होईल आणि येणाऱ्या बुरशा किंवा जे काही रोग आहे, रसशोषक कीटकांचे जे तुमच्या फवारे आहे तर ते हळूहळू 2-3 वर्षापासून कमी होतील. पहिल्या वर्षी तुम्ही बस बेड मारले आणि SRT सुरू केली तर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. पण प्लेन जमिनीपेक्षा बेडवर लावलेलं कोणतंही जे पीक आहे तर ते चांगलं येतं. त्याचं कारण आहे का पाण्याचा निचरा जो आहे तो चांगला होतो. पण पावसात जर खंड पडला तर प्लेन जमीन लवकर पाणी मागणार नाही, बेडवरचं पीक जे आहे तर ते लवकर पाणी मागते. हेही त्याच्यातलं म्हणजे हे आहे. पण बेडवर जर समजा तुम्ही कपाशी लावली असेल तर ऑटोमॅटिक मधात नाली पडलेली असते. तुम्हाला जर फ्लड इरिगेशन जरी करायचं असेल तर लगेच तुम्ही पाणी त्याला सोडू शकता. प्लेन जमीन असेल तर त्याला पहिले वाफे मारा लागते किंवा भर द्यावी लागते, मग तो दांड पडते, त्याच्यानंतर मग त्याला आपण पाणी वगैरे देतो. म्हणजे हे त्याचे फायदे आणि नुकसान आहे. आणखी काही?